पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य आहे. शेलारांनी ही भूमिका मांडली आहे. पीओपीवरील बंदी राज्य सरकारला मान्य नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. पीओपी संदर्भात मूर्तीकारांच्या बाजूने कोर्टामध्ये बाजू मांडू असं त्यांनी म्हटलंय. पीओपी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तंत्रज्ञानाची समिती गठीत करणार अशी माहितीही शेलार यांच्याकडून देण्यात आली आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी मुंबई खंडपीठाच्या जे आदेश मागी गणेशोत्सव विसर्जनाच्या पुरता बनवण्यापुरता विक्री करण्यावर बंदी घालण्यापुरता जे दिलेत त्याच्या विरोधात भूमिका महाराष्ट्र सरकार कोर्टात तुमच्या बाजूने मांडेल हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला. सरकार कोर्टामध्ये 20 तारीखला याबद्दल पीओपीच्या म्हणजे विना अभ्यासाविना केलेल्या बंदीच्या विरोधातलीच भूमिका घेईल. तुमच्या बाजूची कोर्टाने पीओपीवर बंदी घातलेली आहे. त्याकरिता मूर्तिकारांनी मुंबईमध्ये महासंमेलनात सहभागी झाले होते. काही मूर्तिकार सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. जे सीपीसीने गाईडलाईन पीओपी संदर्भात लादल्या गेल्यात आमच्या त्या पूर्ण चुकीच्या आहेत. त्यामुळे आमचं सरकारला गारण आहे की याच्यात आपण सरकारने आम्हाला मूर्तिकारांच्या पाठीशी खंबीर उभं राहून मदत करावी. आमच्या विभागामध्ये नाही म्हटलं तरी 800 कारखाने आहेत आणि या 800 कारखान्यामध्ये जवळपास लाखोच्या वर कारागीर काम करतात. त्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल जर महाराष्ट्र शासनाने जर निर्णय चुकीचा घेतला तर. विचार विनिमय न घेता आमच्यावर हे गणेश मूर्तीवर पीओपी लादलं गेलंय. तर सरकारला याच्यातून एकच विनंती आहे की आमच्या बाजूने तुम्ही बाजू आमच्या मूर्तिकारांची घेऊन हे संकट दूर करावं. काय भूमिका असेल मूर्तिकारांची? जरी हायकोर्टात जरी आमच्या बाजूने जरी निकाल न आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन त्याची दाद मागू. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई.